श्री स्वामी समर्थ महाराजांची अबोल कथा। तो काहीच बोलला नाही, पण स्वामींनी त्याचे सारे दुःख ऐकले। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। भक्तांनो, काही कथा अशा असतात की त्या शब्दांनी सांगता येत नाही, त्या फक्त मनाने अनुभवायच्या असतात। काही भक्त स्वामींसमोर मोठमोठ्या मागण्या करत नाही। काहींच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण ओठांवर एकही शब्द नसतो। ही कथा अशाच एका भक्ताची आहे। तो स्वामींसमोर उभा राहिला, काहीच मागितले नाही, काहीच बोलला नाही, पण स्वामींनी त्याच्या मनातील प्रत्येक वेदना ओळखली। प्रस्तावना। एका छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा एक साधा माणूस राहत होता। घरची परिस्थिती साधारण होती। वडिलांकडून मिळालेली थोडीशी शेती, घरात आई, पत्नी आणि 2 मुले। विठ्ठल फार शिकलेला नव्हता, पण त्याच्या मनात एक मोठी संपत्ती होती, स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा। घरात स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटासा फोटो होता। दररोज पहाटे विठ्ठल उठायचा, अंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि हात जोडून फक्त एवढंच म्हणायचा, श्री स्वामी समर्थ। बस, त्याची प्रार्थना एवढीच। त्याला काही मागायचे नव्हते, कारण तो म्हणायचा, स्वामींना माझ्या गरजा सांगण्याची गरज नाही, माझ्या मनातलं त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे। भाग 1। संकटाची सुरुवात। एक वर्ष गावात पाऊस कमी झाला, शेतातील पिके वाळू लागली। विठ्ठलने दिवसभर शेतात कष्ट केले, पण जमिनीला पाणी मिळाले नाही। घरात धान्य कमी होऊ लागले। पत्नी लक्ष्मी काळजीत होती। ती म्हणाली, घरात फक्त 8-10 दिवसांचं धान्य आहे, मुलांच्या शाळेची फीही बाकी आहे। विठ्ठल शांत होता। तो फक्त म्हणाला, काळजी करू नकोस, स्वामी आहेत। लक्ष्मी म्हणाली, तुम्ही प्रत्येक वेळी हेच म्हणता, पण स्वामी आपल्या घरात धान्य आणणार आहेत का? विठ्ठल काही बोलला नाही। त्याने स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला। त्या रात्री त्याने देवाकडे काही मागितले नाही, फक्त स्वामींच्या फोटोसमोर बसून राहिला। डोळ्यात अश्रू होते, ओठ मात्र शांत होते। हीच त्याची अबोल प्रार्थना होती। भाग 2। मुलाचा प्रश्न। विठ्ठलचा मुलगा गणेश 10वीत शिकत होता। त्याला पुढे शिकून शिक्षक व्हायचे होते। एके दिवशी त्याने वडिलांना विचारले, बाबा, माझी पुढची फी भराल ना? विठ्ठल काही क्षण शांत राहिला। त्याला माहिती होते की घरात पैसे नाही, पण मुलाच्या चेहऱ्याकडे पाहून तो हसला। हो बाळा, गणेश आनंदाने म्हणाला, मग मी खूप अभ्यास करणार। विठ्ठलने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला। रात्री मात्र तो स्वामींसमोर बसला। त्या दिवशी त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते। तो म्हणाला नाही, माझ्या मुलाला पैसे द्या। तो म्हणाला नाही, माझे संकट दूर करा। फक्त हात जोडले, आणि मनात एकच आवाज होता, स्वामी, माझ्या मुलाचं स्वप्न वाचवा। भाग 3। अनपेक्षित संकट। दुसऱ्या दिवशी विठ्ठल शेतात गेला। शेताच्या बांधावरून चालताना त्याचा पाय घसरला। तो खाली पडला। त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली। गावातील लोकांनी त्याला घरी आणले। डॉक्टरांनी काही दिवस पूर्ण विश्रांती सांगितली। आता शेतात जाणे बंद, मजुरी करणे बंद। घरातील उत्पन्न जवळजवळ थांबले। लक्ष्मीच्या डोळ्यात चिंता होती। मुलगा शांत झाला। आई स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करू लागली, पण विठ्ठल, तो मात्र शांत।
त्याने कुणालाही दोष दिला नाही. तो फक्त म्हणाला, जे स्वामींच्या इच्छेने होतं त्यात काहीतरी अर्थ असतो. भाग 4. गावातील टोमणे. गावात काही लोक विठ्ठलला म्हणू लागले, तुझी स्वामींवर एवढी श्रद्धा आहे ना, मग स्वामींना सांग ना संकट दूर करायला. कुणी हसले, कुणी म्हणाले, देवदेव करून घर चालत नाही. विठ्ठलने कोणालाही उत्तर दिले नाही. तो फक्त हसला, कारण त्याला माहित होते, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांशी वाद घालायचा नसतो. त्या रात्री त्याने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. त्याच्या मनात विचार आला, माऊली, लोक काहीही म्हणोत, माझा विश्वास मात्र तुमच्यावरून कधीही हलू देऊ नका. भाग 5. स्वामींचे स्वप्न. त्या रात्री विठ्ठलला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याला एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एक तेजस्वी व्यक्ती बसलेली दिसली. चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात करुणा. विठ्ठल काही बोलण्याआधीच त्या व्यक्तीने त्याच्याकडे पाहिले आणि फक्त एवढेच म्हणाले, बाळा, घाबरू नकोस. विठ्ठल त्यांच्या चरणी पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकला नाही आणि अचानक त्याची झोप उघडली. समोर स्वामींचा फोटो होता. विठ्ठल उठून बसला. त्याच्या मनात शांतता होती. त्याने फोटोसमोर हात जोडले. श्री स्वामी समर्थ. भाग 6. अनोळखी पाहुणा. काही दिवसांनी गावात एक अनोळखी वृद्ध आला. तो विठ्ठलच्या घरासमोर थांबला. त्याने घराकडे पाहिले आणि विचारले, इथे विठ्ठल राहतो का? लक्ष्मीने होकार दिला. वृद्ध आत आला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर नमस्कार केला. विठ्ठल आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता. वृद्ध म्हणाला, तुझ्या वडिलांनी वर्षांपूर्वी माझी मोठी मदत केली होती. मी ती मदत कधी विसरलो नाही. वृद्धाने एक कागद विठ्ठलच्या हातात दिला. तो त्यांच्या जुन्या जमिनीशी संबंधित एक कागद होता. वर्षांपूर्वी विठ्ठलच्या वडिलांनी एका व्यवहारात पैसे अडकवले होते. आता त्या व्यवहाराची रक्कम व्याजासह परत मिळणार होती. विठ्ठलला विश्वासच बसला नाही. तो स्वामींच्या फोटोसमोर पाहत राहिला. भाग 7. मुलाचे स्वप्न वाचले. त्या पैशातून विठ्ठलने प्रथम मुलाची फी भरली. गणेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, बाबा, तुम्ही माझं स्वप्न वाचवलं. विठ्ठल म्हणाला, मी नाही रे बाळा. आणि त्याने स्वामींच्या फोटोसमोर पाहिले. ज्यांनी वाचवलं ते तिथे आहे. भाग 8. विठ्ठलचा बदल. या घटनेनंतर विठ्ठलची श्रद्धा आणखी वाढली. पण तो कधीही म्हणाला नाही, माझ्यावर चमत्कार झाला. तो फक्त म्हणायचा, स्वामींनी माझी अबोल प्रार्थना ऐकली. तो गावातील गरजू लोकांना मदत करू लागला. कोणी भुकेले असेल तर त्याला जेवण देत असे. कोणाकडे औषधासाठी पैसे नसतील तर शक्य तेवढी मदत करत असे. लोक विचारायचे, तू स्वतः गरीब आहेस तरी दुसऱ्यांना का मदत करतोस? तो हसून म्हणायचा, मला जे मिळाल ते स्वामींचं आहे. त्यातला थोडासा भाग स्वामींच्या लेकरांसाठी वापरला तर काय हरकत आहे. भाग 9. सर्वात मोठी परीक्षा. काही वर्षे गेली. गणेशचे शिक्षण पूर्ण झाले. तो नोकरीला लागला. घरात आनंद आला. पण एक दिवस विठ्ठलची आई गंभीर आजारी पडली. विठ्ठल तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण परिस्थिती कठीण होती. विठ्ठल पुन्हा स्वामींसमोर बसला. यावेळी मात्र त्याच्या मनात खूप वेदना होत्या. त्याने हात जोडले, डोळे मिटले आणि काहीही बोलला नाही. त्याची आई त्याच्याकडे पाहत होती.
ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, स्वामींवर विश्वास ठेव. विठ्ठलच्या डोळ्यात अश्रू आले. आई म्हणाली, शरीर राहो किंवा जावो, स्वामींचा हात कधी सुटू देऊ नकोस. भाग 10. आईची शेवटची इच्छा. आईने विठ्ठलला जवळ बोलावले. ती म्हणाली, मला एकदा अक्कलकोटला घेऊन चल. विठ्ठलने तिला अक्कलकोटला नेले. स्वामींच्या चरणी तिने डोके ठेवले. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. ती हळू आवाजात म्हणाली, माऊली, आता माझं काही उरलं नाही. विठ्ठल रडू लागला. आईने त्याचा हात हातात घेतला. रडू नकोस, स्वामींच्या लेकराला रडायचं नसतं. भाग 11. अबोल निरोप. काही दिवसांनी आईने देह ठेवला. घरात शोककळा पसरली. विठ्ठल खूप दुःखी झाला, पण त्याला आईचे शेवटचे शब्द आठवत होते. स्वामींचा हात कधी सुटू देऊ नकोस. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. यावेळीही तो काही बोलला नाही. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. ही प्रार्थना नव्हती, हा अबोल निरोप होता. भाग 12. वर्षांनंतर. काळ पुढे गेला. गणेश मोठा झाला. त्याने गावात एक छोटी शाळा सुरू केली. शाळेच्या प्रवेशद्वारावर त्याने एकच वाक्य लिहिले, श्री स्वामी समर्थ, ज्ञानाचा मार्ग दाखवणारे. लोकांनी विचारले, ही शाळा सुरू करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? गणेश म्हणाला, माझ्या वडिलांच्या श्रद्धेतून. भाग 13. अंतिम प्रसंग. एक दिवस विठ्ठल गावातील स्वामींच्या मंदिरात बसला होता. त्याच्या शेजारी एक गरीब तरुण आला. तो खूप दुःखी होता. त्याने विठ्ठलला सांगितले, माझ्यावर खूप संकट आहेत. मला काहीच मार्ग दिसत नाही. विठ्ठल त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिला. मग त्याने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि त्या तरुणाला म्हणाला, तुला स्वामींकडे मोठी मागणी करण्याची गरज नाही. तरुणाने विचारले, मग काय करू? विठ्ठल म्हणाला, फक्त मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि मग थोडी सबुरी ठेव. तरुणाच्या डोळ्यात अश्रू आले. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि पहिल्यांदाच त्याने मनापासून म्हटले, श्री स्वामी समर्थ. विठ्ठल शांतपणे हसला, कारण त्याला माहित होते, स्वामींच्या दरबारात शब्दांपेक्षा श्रद्धा मोठी असते. कथेचा बोध. या कथेने आपल्याला एक गोष्ट शिकवली. आपण स्वामींना किती वेळा हाक मारतो यापेक्षा संकटात आपण त्यांच्यावर किती विश्वास ठेवतो हे महत्त्वाचे आहे. कधी कधी आपण स्वामींसमोर बसतो आणि काहीच बोलू शकत नाही. डोळ्यात अश्रू असतात, मनात हजार प्रश्न असतात. पण लक्षात ठेवा, आपण बोललो नाही तरी स्वामी आपल्या मनाचा आवाज ऐकतात. हीच खरी अबोल भक्ती. आजचा स्वामींचा कानमंत्र. बाळा, चिंता करू नकोस. तुझ्या आधी मी तुझ्या संकटापर्यंत पोहोचलो आहे. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि मनापासून जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शेवटी मनाला भिडणारी 5 वाक्ये. 1. स्वामींसमोर शब्द संपले तरी श्रद्धा संपता कामा नये. 2. डोळ्यांतले अश्रूही स्वामींसाठी एक प्रार्थना असतात. 3. संकटाच्या अंधारात स्वामींचे नाव मनाला प्रकाश देते. 4. स्वामी कधीच भक्ताला एकटे सोडत नाहीत, कधी ते शांतपणे मार्ग तयार करत असतात. 5. फक्त विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ हे नाव मनापासून घेतले की आशेचा दिवा पुन्हा पेटतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.